दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येतोय। या चित्रपटाबाबत प्रचंड गोपनीयता पाळली जाते आणि याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एक चित्रपट येतोय। या चित्रपटाची जी माहिती आहे सध्या त्यांनी गुप्त ठेवली आहे ते खासदार संजय राऊत त्यांची खास चर्चा करूया। सर, बाळासाहेबांवर चित्रपट येतोय, खरं आहे का? येतोय आणि तुम्ही म्हटलं ती सगळी माहिती गुप्त आहे, तशी गुप्तच आहे ती। बाळासाहेब ठाकरेंवरती सिनेमा येतोय, तो काय आहे, कसा आहे, त्यात काय आहे या संदर्भात पुढल्या आठवड्यामध्ये अधिकृतपणे आम्ही अनाउन्स करू। पण गेले वर्षभरापासून त्याच्यावरती काम चालू आहे आणि बाळासाहेब ठाकरे काय आहेत हे काय देशाला, महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही। तरी सुद्धा एक वेगळा एक प्रयोग आणि एक प्रयत्न, जरी मी या क्षेत्रात नसलो तरी तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। बाळकडू या नावानं। ते बाळकडू काय आहे आणि बाळकडू कोणासाठी आहे हे तुम्हाला लवकरच महाराष्ट्रात कळेल। महाराष्ट्रातल्या 500 चित्रपटगृहात तो एकाच वेळेला प्रदर्शित होईल, एवढंच मी सांगेन। आता साधारणतः केव्हापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येईल किंवा बाळासाहेबांना बघता येईल? 23 जानेवारी 2015 हा बाळासाहेबांचा वाढदिवस असतो। त्या दिवशी हा रिलीज होईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। या पलीकडे आता माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही। एक शेवटचा फक्त पण प्रश्न करतोय की हा जो चित्रपट आहे, आपण जसं तुम्ही म्हटलं बाळकडू, हा चित्रपट बाळासाहेबांचे आतापर्यंतचा अनुभव सांगेल का? आतापर्यंत लोकांची त्यांची चर्चा झालेली आहे, त्यांनी जी त्याच्या भाषणाची कला होती ती जगासमोर मांडेल का? काय वेगळं असेल याच्यामध्ये खास? तुम्ही जे म्हणताय, जे सांगायचं त्याला डॉक्युमेंटरी म्हणतात। ही डॉक्युमेंटरी नाहीये। महाराष्ट्रानं, देशानं गेल्या 50 वर्षापासून बाळासाहेबांना अनुभवलेलं आहे आणि मराठी माणसाचं आणि बाळासाहेबांचं एक वेगळं भावनिक नातं होतं। ते नातं काय आहे, त्या नात्यावर हा चित्रपट आहे, एवढंच मी आज तुम्हाला सांगू शकतो, बस। धन्यवाद। हे होते खासदार संजय राऊत, ज्यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट तयार झालेला आहे। सोबतच त्यांनी स्पष्ट सांगितलंय महाराष्ट्राचं, देशाचं, बाळासाहेबांचं काय नातं होतं, ते नातं तुम्हाला आता 23 जानेवारीला पाहायला मिळेल। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह प्रशांत रामदास, TV9 मराठी।